की रस्त्यावर उतरलं पाहिजे याच्याबद्दल तुमच्या स्वतःच एकट्याचं एक मत आहे. म्हणजे तुमच्या पक्षातल्या इतर नेत्यांनी केलेलं एक आंदोलन दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा असं जर म्हटलं तर इतर पक्षातल्या नेत्यांनी मागून येत नाही तसं नाही तर मागच्या मागून निघून जातात मागच्या मागून निघून जातात. अधिवेशन बोलून फायदा आहे का? लोकांचा नेत्यांवरचा विश्वास काही प्रमाणात गेलेला आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये हा नेता फुटला, तो नेता फुटला, हा पक्ष फुटला, त्याच्याबरोबर हा आमदार तिकडे गेला, हा खासदार तिकडे गेला. काल सचिन भाऊचा आपण विचार पण नव्हतं केलं, लगेच ते उपसभापती झाले. मग कुठे ना कुठे लोकांचा विश्वास हा सत्ताधाऱ्यांवरचा उडलेला आहे आणि विरोधकांवरचा सुद्धा उडलेला आहे. आणि लोकांचा संयम फुटण्यासाठी विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने एकत्र यायला पाहिजे, रस्त्यावर उतरायला पाहिजे. विरोधी पक्ष एकत्रित नाही, रोहित पवार एकटे दिसतात, त्यांच्या टीम सोबत दिसतात. ह्या सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांना एकत्र घेऊन हा संघर्ष करणं हे सगळं मोठं आव्हान तुम्हाला वाटत नाही का? एकत्र लढावं लागेल. मला सुद्धा कधी कधी ती खंत वाटते. पण उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना त्यांच्या लेवलवर लढतायत, काँग्रेस त्यांच्या लेवलवर लढताय. आम्ही पण जेव्हा केव्हा एखादं आंदोलन घेतो तेव्हा आम्ही काँग्रेसलाही विनंती करतो, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षालाही विनंती करतो आणि आमच्या नेत्यांनाही विनंती करतो. आणि तसं बघितलं तर आम्ही जे आंदोलनं केलेली आहेत त्यात सगळे आलेले आहेत आणि ती आंदोलनं खूप मोठी झाली आणि त्याचा नक्कीच कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट हा आलेला आहे. एक आंदोलन आम्ही जे केलं होतं ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं केलं होतं. 5 रुपये भाव होता आंदोलन आम्ही जेव्हा केलं किलोला, आता 30 रुपयाचं पुढे गेलेला आहे. फायदा शेतकऱ्याचा झाला. विद्यार्थ्यांचं एक आंदोलन केलं होतं MPSCचं, तिथे फायदा झाला. जे आमच्या शिक्षकांचं आंदोलन झालं होतं तिथं आम्ही सहभाग घेतला होता, सर्व नेते आले होते, फायदा झाला होता. विषय एवढाच आहे की येत्या काळामध्ये नक्कीच आम्हाला एकत्रित यावं लागेल. पण माझं एवढंच मत आहे की कोण एकत्रित येतंय नाही येत याची वाट बघण्यापेक्षा आपण मात्र रस्त्यावर उतरलं पाहिजे. मला असं वाटतं की रस्त्यावर उतरलं पाहिजे याच्याबद्दल तुमच्या स्वतःच एकट्याचं एक मत आहे. मैं चलता गया और कारवा बनता गया असं म्हणून तुम्ही आपलं पुढे निघून गेलेला आहात. ज्यांनी मागून यायला पाहिजे ते काही मागून येताना दिसत नाही. तुमच्या पक्षातल्या इतर नेत्यांनी केलेलं एक आंदोलन दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा असं जर म्हटलं तर इतर पक्षातल्या नेत्यांनी मागून येत नाही तसं नाही तर मागच्या मागून निघून जातात. मागच्या मागून निघून जातात. असा प्रश्न निर्माण होतो. आता 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरला आंदोलन झालं. सुप्रियाताई तिथे होत्या, शशिकांतजी शिंदे साहेब तिथे होते, राजेश टोपे साहेब होते, संदीप भैया क्षीरसागर तिथे होते, सर्व खासदार तिथे आले होते, लंकेभाऊ होते, काळेभाऊ होते आणि इतरही काही खासदार होते. त्यामुळे होते ना. म्हणजे आता कसं आहे, चर्चा करत असताना लोक काही चर्चा करतात. पण नक्कीच माझं मत आहे, माझं व्यक्तिगत मत आहे, आपल्याला अजून जास्त आक्रमक व्हावं लागेल. कारण काय आहे, अधिवेशन मला लोक कंप्लेन करतात, नाही तर मला म्हणतात अरे अधिवेशनात तू बोलायलाच पाहिजे होतं. मी म्हणलं आमचे नेते बोलतात पण उत्तर काय मिळते, थातूर मातूर मिळते ना. मग अधिवेशनात बोलून फायदा आहे का आज? कारण का सहसा कसं असायचं की आम्ही जे प्रश्न मांडतो, दुसरा तिसरा चौथा प्रश्न असेल तर उत्तर सरकार देतं. आमचे महत्वाचे प्रश्न जे आहेत ज्याच्यात कुठेतरी राज्याचं हित दडलेलं आहे ते 16वा 17वा असतो. आमचा एक सुद्धा असा प्रश्न आहे जो पहिल्या 5 मध्ये आलेला आहे. मुद्दामून आमचे प्रश्न मागे ठेवले जातात आणि जेव्हा एखादा मुद्दा घेतला जातो मंत्री महोदय उठतात, हो हो बघतो, सकारात्मक राहतो. आणि राजकीय नेत्यांचं सकारात्मक हा जो शब्द आहे तुम्हाला कधी ऐकायला मिळाला ना, विश्वास अजिबात ठेवू नका, त्यातून काही मिळत नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये गेल्या काही दिवसामध्ये लोकांच्या हिताचं काय झालं, विरोधकातल्या नेत्यांनी लढलं, प्रामाणिकपणे विषय मांडले, उत्तर काहीच मिळालं नाही. त्यामुळे आता सुद्धा आम्ही भूमिका घेतली होती रस्त्यावरची लढाई, ती लढलो. आज मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, त्यांनी काही प्रमाणात आश्वासनं दिलेली आहेत. आता सकारात्मक आहेत आणि पण एका समितीच्या पुढे जाऊन समितीशी पुढच्या आठवड्यात बोलायला त्यांनी सांगितलेलं आहे. ती चर्चा करून बघू. पण आम्ही शांत बसणारे नाहीत, आम्ही लढणार. कधी शांततेत लढू म्हणजे अन्नत्याग आंदोलन करू, कधी रस्त्यावर लढू. आणि हे जर वाढत गेलं, लोकांचा संयम तुटला आणि लोकांचा प्रतिसाद अजून मोठ्या प्रमाणात मिळाला, म्हणजे सरकारला परवडणार नाही. मला फक्त एक छोटा प्रश्न विचारायचा. तुम्ही लोकांचा संयम म्हणताय, तुम्हाला काय वाटतंय की का लोक उतरत नाहीत आंदोलनामध्ये? तुमचा अनुभव तसाच आहे का? सकाळी सतेज पाटील आले, ते म्हणाले की लोक जे आहेत त्यांनी पण रिस्पॉन्ड केला पाहिजे आंदोलनाला. महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पेपर फुटे असेल, नीट असेल, CUET असेल, किंवा आता आमदार ज्या पद्धतीने फुटतात, खासदार ज्या पद्धतीने फुटतात, जर हे सगळं बघितलं तर लोकांनी एका पद्धतीनं हे नाकारायला पाहिजे. हे पॉलिटिक्स, हे एथिकल पॉलिटिक्स नाहीये आणि त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरायला पाहिजे. 14च्या आधी लोक उतरत होते. भाजपची आंदोलन आपण केवढी मोठी बघितली. तुम्हाला काय कारण वाटतं की तुमच्या मागे लोक आंदोलनाला उतरत नाहीयेत किंवा तुमच्या पक्षांच्या महाविकास आघाडीच्या आंदोलनांमध्ये लोक उतरत नाहीयेत? लोकांचा नेत्यांवरचा विश्वास काही प्रमाणात गेलेला आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये हा नेता फुटला, तो नेता फुटला, हा पक्ष फुटला, त्याच्याबरोबर हा आमदार
तिकडे गेला, हा खासदार तिकडे गेला. काल सचिन भाऊंचा आपण विचार पण नव्हतं केलं, लगेच ते उपसभापती झाले. मग कुठे ना कुठे लोकांचा विश्वास हा सत्ताधाऱ्यांवरचा उडलेला आहे आणि विरोधकांवरचा सुद्धा उडलेला आहे. आणि विश्वास जर आपल्याला संपादित करायचा असेल तर प्रामाणिकपणे लढावं लागेल. आज रस्त्यावर उतरलो आणि तुम्हाला 10-20 हजाराची गर्दी होईल असं नाही. आज 500 लोक येतील. जसं पूर्वी मी आंदोलन करायचो 10-20 लोक असायचे, आता कुठेतरी 5-6 हजार लोक यायला लागले. त्यामुळे येत्या काळामध्ये ते 50,000 जायला वेळ लागणार नाही. पण आता बघा, काही महिन्यांपूर्वी एका शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं, बैठकीला आले, चर्चा केली, काम पूर्णपणे नाही झालं, काही अंश झालं, पण आमदार मात्र ते झाले. आधी आक्रमक भूमिका त्यांची असायची, आज जरा कमी आक्रमक भूमिका आहे. आणि अशा गोष्टी घडल्यामुळे लोकांचा विश्वास नेत्यांवरचा कमी होत चाललाय. आमच्यावरही कदाचित आत्ता एवढा विश्वास नसेल, पण आम्ही असंच सातत्याने लोकांच्या हितासाठी कॉम्प्रोमाइज न होता लढत राहिलो तर विश्वास वाढणार. लोक प्रतिसाद देतील, वेळ लागेल, पण मग लोक प्रतिसाद देत नाही म्हणून आपण वाट बघत राहिलो, नाही तर आपण रस्त्यावरच नाही उतरलो तर विश्वास सोडा आपल्याच बाजूला सरकते. मला एक प्रश्न